आणि मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमचं डोमेन चेंज करायचं आहे, फील्ड चेंज करायची आहे, तुमची प्रोफाईल चेंज करायची आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी कंपनी नवीन जॉईन करतो तेव्हा इरेस्पेक्टिव्ह आपले जे काही आपण जे काही कोर्सेस केले, जे काही आपले एक्सपर्टीज आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आपल्याला जॉब मिळतो आणि आपण आपल्याला गरज असते म्हणून तिथे जॉईन करतो. आणि मग तिथे 1-2 वर्ष काढल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि आपण जे काही केलं आहे, जे काही कोर्सेस केले त्याच्यामध्ये आपल्याला स्विच करायचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा अप्लाय करता तेव्हा तुम्हाला तुमच्या आहे त्या डोमेनमध्ये, फील्डमध्येच जॉब स्विच करता येतो. बऱ्याचदा HR तुमचं फील्ड चेंज करून तुम्हाला जॉब स्विच करायला देत नाही. कारण बऱ्याचदा काय होतं, HR साठी तुमचे सर्टिफिकेशन्स इम्पॉर्टंट नाही आहेत, तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज इम्पॉर्टंट आहे, जिथे तुम्ही गेली 2 वर्ष काम करताय. मी बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आहे, माझे बरेच मित्र आहेत जे गेली 5-6 वर्ष ॲज अ ब्रांच मॅनेजर काम करतायत. त्यांना स्विच करायचे, त्यांना बॅकएंडला पाहिजे, त्यांना प्रोसेसिंगमध्ये पाहिजे, पण त्यांना मिळत नाहीये. बरीच अशी मुलं सुद्धा आहेत जी ब्रांच ऑपरेशन्समध्ये आहेत, त्यांना ब्रांच ऑपरेशन नको आहे, त्यांना बॅकएंड पाहिजे. कोणी कोर्सेस केलेत स्पेशल, कोणी ट्रेझरीमध्ये जायचे, कोणाला रिस्कमध्ये जायचे, पण त्यांना जमत नाहीये. कारण जिथे तुम्ही आहात तिथेच तुम्ही स्विच करू शकता, असाच इंडस्ट्री ट्रेंड आहे. सो मी इतकीच रिक्वेस्ट करेन नवीन मुलांना की आयदर तुम्ही सुरुवातीच्या जॉबमध्येच थोडं स्वतःला कंट्रोल करा आणि तुम्हाला आवडीचाच फील्ड निवडा ज्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन फ्युचर करायचं आहे, किंवा जर नशिबाने तुम्हाला तुमच्या आवडीचं फील्ड मिळालंय आणि तुम्ही तिथे काम करताय तर त्याच वेळी 1-2 वर्षामध्ये स्विच मारण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुमचा जॉब ट्रान्सफरेबल असेल, तर तुमचं डोमेन चेंज होणार असेल, तर तुम्हाला मग चेंज झालेल्या डोमेनमधून पुन्हा ह्या डोमेनमध्ये यायचा ऑप्शन नसतो. सो आयदर तुम्ही सुरुवातीला तुमची फील्ड नीट निवडा, किंवा तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात ती तुम्हाला आवडते तिथेच इमिजिएट स्विच मारण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तीच फील्ड, तोच डोमेन, तीच प्रोफाईल कंटिन्यू करता येईल. हा व्हिडिओ मॅक्सिमम मुलांना शेअर करा ज्यांना हा प्रॉब्लेम येतोय किंवा ज्यांना हा प्रॉब्लेम फ्युचरमध्ये येऊ नये असं वाटतंय. थँक्यू सो मच.